हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि हा आहे माझा फर्स्ट यूट्यूब व्हिडिओ, लाँग व्हिडिओ. तर काही चुकलं तर प्लीज आय एम सो सॉरी. आणि आज आहे 20 फेब्रुवारी आणि हा व्लॉग पोस्ट करायला मला खूप जास्त उशीर झाला, कारण की वेळच नाही भेटला एवढा. आणि आज आम्ही जात आहोत पुण्यावरून हिंगोलीला. कशासाठी ते तुम्हाला समोर बघायलाच भेटेल, तर स्टे ट्यून आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर संध्याकाळी सगळं किचन वगैरे आवरून घेतलं. अगोदरच मी स्वयंपाक वगैरे बनवून घेतला होता, जेवण पण करून घेतलं होतं आणि सगळी भांडी वगैरे क्लिअर करून घेतली. मग नंतर बॅग पण भरली होती मी. काही थोडंफार राहिलं का तर एकदा चेक करत होते. मी पण तयार झाले होते आणि सगळं व्यवस्थित मी बघून घेतलं बॅग वगैरे. आणि मला वरतून माझं मेकअपचं सामान काढायचं होतं माझ्या वॅनिटीमधलं, आणि बांगड्या वगैरे काढायच्या होत्या. तर मग मी सगळं एकदा चेक करून घेतलं आणि सगळं सामान वगैरे व्यवस्थित भरून घेतलं. आम्ही ट्रेननी जाणार होतो आणि आमची ट्रेन होती रात्री 11 वाजता. आणि हे वरती सामान होतं, मी यांना म्हणत होते काढून द्या, पण ते बोलले की मला माझं तयार होऊ दे, तू तुझं आवर लवकर. मग म्हटलं चला मीच पटकन काढून घेते. आणि मग वरचं सामान वगैरे काढलं. आणि खरं तर मला प्रवास अजिबात सहन होत नाही, कुठलाच प्रवास. ट्रेनचा तरी काही नाही होत, पण मला ट्रॅव्हल्स किंवा 4 व्हीलर हे अजिबात सहनच होत नाही. आणि म्हणूनच मी नेहमी माझ्या पर्समध्ये बाम घेऊनच जाते, कारण माझं खूप जास्त डोकं दुखतं. मग पटकन आवरावर केली आणि बघा माझं सामान पडलं, थँक गॉड फुटलं तरी नाही. आणि मग नंतर पटकन ऑटो बुक केला आणि आम्ही निघालो पुणे रेल्वे स्टेशनला. थंडी वाजत होती म्हणून मी स्कार्फ वगैरे घेतला होता. मग पोहोचलो आम्ही पुणे रेल्वे स्टेशनला आणि खूप जास्त डोकं दुखत होतं माझं आत्ताच. आणि नंतर तर आता खूप मोठा प्रवास बाकी होता, 12-13 घंट्याचा प्रवास मला करायचा होता आम्हाला. मग रेल्वे स्टेशनवर गेलो आणि आम्ही जसं गेलो ना तशी ट्रेन आली होती, पण तिथे थांबते ट्रेन थोडा वेळ, त्याच्यामुळं मग गेले मी आणि थोडा वेळ असंच आम्ही बसलो, कारण की ट्रेनचे दारच नव्हते उघडलेले. आणि मग माझं एवढं डोकं दुखत होतं ना आतापासूनच, मला एवढं म्हणजे मी आणि दुपारीच जेवण केलं, कारण की मला प्रवासात काही खाल्लेलं पण सहन होत नाही. आणि मग ट्रेनमध्ये गेले आणि मी कुठल्या पण प्रवासात स्प्राईट पिते, आणि ते मी आता बोलले काही खात नाही, पण हे बोलले की एक चिप्स खा, काही नाही होत. आणि मी थोडेसे 2-3 चिप्स खाल्ले होते आणि स्प्राईट पिले होते. आणि खरंच माझं एवढं डोकं दुखत होतं. मी मग माझं स्वेटर काढलं आणि उशाखाली घेतलं आणि मग मस्त अशी झोपून गेले. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मी उठले. उठा सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली. गुड मॉर्निंग. आणि हे बघा मला असे उठवतात. आणि मग उठले आणि तिथं 1 तास गाडी थांबती परळीमध्ये. तर मग हे बोलले की तुझ्यासाठी मी बाहेरून शूट करून घेऊन येतो. आणि मग मस्त यांनी चहा वगैरे पिला. ब्रश यांनी ट्रेनमध्येच केला होता, मी पण थोड्या वेळानंतर ब्रश केला होता ट्रेनमध्येच. हे परळी वैजनाथ हे कोणाकोणाला माहिती आहे नक्की मला कमेंट करून सांगा. मी तर कधी पाहिलं नाही, पण यांनी माझ्यासाठी छान असा शूट करून आणला होता. आणि मला विचारत पण होते काहीतरी आणू का खायला, पण मी नाही बोलले. तरी पण यांनी माझ्यासाठी बिस्किट घेऊन आले होते, जे की मी खाल्ले नाही, कारण मला बिस्किट चहाशिवाय आवडत नाही. मग नंतर यांनी माझ्यासाठी पॉपकॉर्न आणि हे काही बिस्किट्स घेतले होते, ते छोटे छोटे, आणि हे कुरकुरे काय आहे ते. मग आम्ही हिंगोलीच्या जवळजवळ आलो. मग खाली उतरलो आणि मस्त मला वाटलं हे फोटो काढतायत, माझा पण व्हिडिओ काढला. आणि मग आम्ही रेल्वे स्टेशनवर उतरलो आणि गेले मी माझ्या घरी. एवढी खुशी होत होती ना, खरं आपल्या घरी जाण्याची एक वेगळाच आनंद असतो. मग मस्त वरती गेले आणि मी खूप जास्त हॅप्पी होते. आणि मी दरवेळेसच हॅप्पी असते. कोणाला पण आपल्या आपल्या घरी जाण्याचा आनंदच किती वेगळा असतो ना. आणि मग मी वरती गेले आणि मी परत ब्रश केलं, कारण मी ब्रश करून ट्रेनमध्ये परत झोपले होते म्हणून. इथे मी आहे आणि इथे आलेला होता माझ्या काकाचा मुलगा, त्याच्यासाठी TV लावून दिली होती. आणि मी इकडे ब्रश करत होते तोपर्यंत आईनं चहा वगैरे केला, आईंनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी. आणि हे आहे माझ्या काकाचा मुलगा, जे की नाश्ता करत होता. आणि गेल्या गेल्या माझं सगळ्यात अगोदरचं काम म्हणजे वजन मोजणं. किती आहे माझं 58.95. आणि आता मी फक्त 2 ते 3 दिवसासाठी इथे आले, आणि इथून जाताना मी एकदा माझं वजन तुम्हाला चेक करून दाखवेन. नंतर बघा माझं वजन. मग मी आंघोळ वगैरे केली आणि मला साडी घालायची खूप जास्त इच्छा होती, मग मी साडीच घातली. आणि इथे मग मस्त मी आणि माझ्या सासूबाईंनी जेवण वगैरे केले, त्यांनी स्वयंपाक पण बनवून ठेवला होता.
मग खूप साऱ्या गप्पा सांगितल्या आणि टी व्हीवर ह्यांनी मूवी लावून दिला होता. मग टी व्ही पाहत पाहत आम्ही मस्त असं जेवण केलं. एवढी छान टोमॅटोची चटणी बनवली होती आईंनी आणि चपाती. आणि आम्ही आलो आहोत माझ्या दीराच्या एंगेजमेंटसाठी, आमच्या भैयाच्या. आणि मी हे सामान घेऊन आले होते नवरीसाठी. तर मग मी ते सगळं सामान वगैरे काढलं, आईंना दाखवलं. आणि 21 फेब्रुवारीला आम्ही पोहोचलो आणि 22 फेब्रुवारीला होता साखरपुडा म्हणजे एंगेजमेंट. मग खूप सारी तयारी करायची बाकी होती. ह्या आहेत माझ्या नणंदबाई, त्या पण हिंगोलीत राहतात. आणि ह्या ताई आणि हे म्हणजे माझे आहो, हे दोघंजणं करत होते पॅकिंग. तोपर्यंत मी नवरीची साडी वगैरे छान पॅक केली आणि खूप सारं सामान पॅक करायचं होतं. मग मस्त असं पॅकिंग वगैरे आमचं सुरू होतं खाऊन पिऊन. आणि नवरीचं सामान वगैरे कसं वाटलं ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे इथे आम्ही गिफ्ट्स वगैरे पॅक केले होते आणि त्या डब्यामध्ये शिदोरी म्हणजेच करंज्या होत्या. आणि हे सगळीकडं पसारा झाला, ते प्लीज इग्नोर करा. आणि हे बघा, मी असं छान असं आम्ही सगळ्यांनीच मिळून सामान पॅक केलं होतं, मी एकटीने नाही. तर इथे कटोऱ्या आहेत, त्याच्यामध्ये फ्रूट्स भरले होते. आणि टोटल 9 मिठाई म्हणजे 9 शिदोऱ्या देतात. तर आम्ही 9 शिदोऱ्या बनवल्या नव्हत्या, सगळं बाहेरूनच आणलं होतं. फक्त करंज्या वगैरे बनवल्या होत्या. ती नवरीचं मेकअपचं सामान म्हणजे माझ्या होणाऱ्या छोट्या जाऊबाईंचं. आणि असं हे साईडला बॉक्स पण पॅक केले होते, कारण हे सगळं सामान आम्हाला त्या बॉक्समध्ये भरायचं होतं आणि बॉक्समधून आम्ही तिकडे घेऊन जाणार होतो. तर सगळं तुम्हाला एक एक करून दाखवते मी. वरती डब्यावर ते मला फूल चिकटवायचं राहिलं होतं, मग ते फूल वगैरे लावून घेतलं. आणि एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्ष करून पॅक केल्या. आणि खूप पूर्ण दिवस गेला आमचा. आणि एक मोठं माझ्यासोबत काय होणार आहे ते पुढे समजेलच तुम्हाला. तर मी हे सामान दाखवते आणि त्या ताई खूप हसत होत्या. अगं दाखव म्हणत होत्या, हास कमी थोडं. मग मी दाखवते, ही पर्स आहे आमच्या नवरीची. आणि हे सगळं सामान आहे. ते पातेले वगैरे पण देतात तिच्या मम्मीला आणि काकूला. आणि हे म्हणत होते नीट बस आणि सगळं व्यवस्थित दाखव. तर हे आहे मेकअप बॉक्स, म्हणजे त्याच्यामध्ये सगळं मेकअपचं सामान असतं. एक तिच्या मम्मीसाठी आणि एक तिच्या काकूसाठी. हे आहेत चहा पावडरचा डब्बा आणि साखरेचा डब्बा, 2 डब्बे असतात. ते पण एक तिच्या मम्मीसाठी एक काकूसाठी. आणि हे गिफ्ट्स असतात त्यांच्यासाठी, मम्मीसाठी एक काकूसाठी एक. आणि हे ब्लाऊज पीस वगैरे ते ओटीचं सामान असतं. हे नवरीचं सामान. आणि त्या फ्रूट्सच्या कटोऱ्या, त्या फ्रूट्सच्या कटोऱ्यांनी ओटी भरतात नवरीची. आणि त्याच्यामध्ये आहेत करंजा, ज्या की मी नाही केल्या, आमच्या गावाकडच्या भाऊकीतल्या बायकांनी केल्यात. आणि लिटरली संध्याकाळी मग काय झालं, माझा मूड एवढा खराब झाला, कारण की मला जी दुसऱ्या दिवशी साडी घालायची होती ते ब्लाऊज म्हटलं आता संध्याकाळी घालून बघावं आणि त्याला हुक नव्हते लावले. मग काय करणार, मग लवकर फोन केला त्या टेलरला आणि पटकन मग ब्लाऊज घेऊन मी गेले. आणि एवढं उशीर झाला होता ना संध्याकाळी, सगळं स्वयंपाक वगैरे बाकी होता. मी इथून जाईपर्यंत मग आईंनी सगळा स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता, कारण की मला वेळ लागला तिथे. आणि हे पण मला एवढे चिडचिड करत होते माझ्यावर. मग मस्त ब्लाऊज वगैरे व्यवस्थित करून घेतला. आणि आजच्यासाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तर स्टे ट्यून.